बॅक टू पी सी ब्लॉग्स. अँड जिथं व्लॉग संपला तिथूनच आज पण हा व्लॉग चालू केला. जस्ट तुमच्याशी बोलू वाटतंय पण टाईम अलाव करत नाही. बाय द वे 9 वाजलेत आणि आय एम वॉचिंग आवर ब्लॉग. लॅपटॉप वगैरे पॅक केलेली आहे. मग घरी जाऊन मी आज रात्रभर तो व्लॉग सरांचा व्हिडिओ एक्सपोर्टिंगला टाकणार आहे. आणि ॲज यूज लिसनिंग माझा थोडासा आवाज प्रॉब्लेम झालेला आहे सर्दीमुळे थोडासा. सो ड्रिंकिंग हॉट वॉटर. Hello guys, welcome to PC Vlogs. This is the next morning and date is 16th of October 2021 and time is 11:41 in the morning. आणि मी आत्ता कॅमेरा आज हातात घेतलाय. सकाळी आय थिंक 9:30-10 वाजता आलो इन्स्टिट्यूटला. लास्ट सीन नंतर डायरेक्ट कॅमेरा संध्याकाळी घेतलाय. जे काम मला इझी वाटत होतं आज ते डिफिकल्ट होत चाललेलं आहे. त्याच्यामुळे सगळा स्ट्रेस वाढतच चाललाय. काय काय झालं ते थोडंसं सांगतो संक्षिप्तमध्ये. जे लास्ट सीन तुम्ही बघितला सकाळी मी ते व्लॉगिंग केलेलं होतं. त्याच्यानंतर एक इन्क्वायरी आली अचानक, त्याच्यामुळं मला व्लॉग चालूमध्ये थांबवावा लागला. अँड त्याच्यानंतर जेवण करून आल्यापासून कंटिन्युअस एडिटिंग करत होतो. आधी व्लॉग एडिट करून घेतला जो तुम्हाला टाईमवर पाठवायचा होता, तो प्रॉपर वेमध्ये झाला. मग मी गाणं करायला घेतलं, दांडियाचं शूट. अक्षरशः हे चालायचं बंद झालं आणि आत्ता वाजलेले आहेत तर संध्याकाळच्या 8:15. मी अख्खं गाणं एडिट झालेलं पण मला ते थोडंसं माझ्या मनालाच नाही आवडलं. मी पूर्ण ते डिलीट करून आता परत एडिटिंगला बसतोय. पण असा विचार चाललाय की घरी जाऊन एडिट करावं, सोपं होईल. अँड कल का कल देखेंगे, लेकिन जो है आज रात को इसका काम तमाम करना है. तर ते सगळं करायचं. आणि त्यात रोहन सरांचं जे काल संध्याकाळी आपण व्हिडिओ एडिट केलेलं होतं कालच्या व्लॉगमध्ये, तुम्हाला मी ते दाखवलं. तर जे काल आपण गाणं पूर्ण एडिट केलेलं होतं ते प्रॉपर झालेलं आहे सगळं छान. बट त्यांना ते अपलोड करायचं होतं कुठंतरी. मुंबईचा काहीतरी इव्हेंट आहे तिथं त्यांना ते द्यायचं आहे. गुगल ड्राईव्हला 15 GB वर चालत नाही. ते गाणं झाले 20 GB. म्हणजे आज संध्याकाळी मला तेही झाल्यानंतर, संध्याकाळी नाही आज रात्री तेच करावं लागेल जेव्हा हे होईल. आणि मग बाकीचं काम, किंवा मग असं करील हे गाणं एडिट करील आणि त्याला एक्सपोर्टिंगला टाकील. म्हणजे मग थोडंसं माझं काम सकाळी ते एक्सपोर्ट होईल आणि मी ब्लॉगिंग करेल असं काहीतरी. बट आज रात्री परत मला ते करावं लागेल, ज्याकरून त्याची जी फाईल आहे फुल HD मध्ये केलेलं होतं ते मी ते कमी करून साधारणपणे HD किंवा मग रेग्युलरमध्ये ठेवायचा प्रयत्न करेल, जेणेकरून त्याची GB मधली जी साईज आहे ती कमी होईल. क्वालिटी मी चांगलीच द्यायचा प्रयत्न करेल, पण बघूयात आता काय होतंय ते. सो एकंदरीत हे असं असतं, एडिटिंग करणं एवढं सोपं नाही आहे. जे मी तुम्हाला सांगितलेलं की माझ्या ड्रीम प्रोजेक्टवर काम करायचं, त्याचं रिहर्सल्स वगैरे आहेत, तेही सगळं कॅन्सल आहे. माझ्या नशिबातच माहीत नाही आहे ते कधी होईल. मी आता इथनं पुढं मी कॅमेऱ्यात त्याच्याबद्दल काही बोलणार नाही आहे. ज्या दिवशी मी सांगितले तुम्हाला की मी रिहर्सलला स्टार्ट करणार आहे त्या दिवशी ते कामच झालेलं नाही आहे. सो आय एम नॉट गोइंग टू टेल यू एनिथिंग. ज्या दिवशी होईल त्या दिवशी होईल. झालं म्हणून सांगेल, होणार आहे म्हणून तर नाही सांगणार आहे. डन. अँड रादर दॅन दॅट आता जे काम आहे चालू डोक्यात, उद्या माझी ट्रिप जाणार होती 17, 18, 19. एक छोटासा स्टेकेशनचं प्लॅनिंग होतं, बट ते पण मी कॅन्सल केलेलं आहे. त्याच्यामागचं रिझन म्हणजे इन्स्टिट्यूटमध्ये उद्या पॅचेस कंटिन्यू करायच्यात मला. एक्स्ट्रा जे काय माझे काय मिसअप झालेले आहेत त्या सगळ्या, प्लस व्लॉगिंग आहे. व्लॉगिंग तर तिथेही करणार होतो. त्याच्यानंतर मला प्लॅन करायचं आहे नेक्स्ट शूट आणि मुलांच्या पॅचेस कशा टाईपमध्ये अरेंज करता येतील. दिवाळीनंतर परत त्यांचे स्कूल्स चालू होणार आहेत. सो आय हॅव टू थिंक लाईक दॅट. डोक्यात जेवढा विचार नव्हता घेतला त्याच्यापेक्षा जास्ती लोड झाला आणि मला तुमच्याशी असं नॉर्मली बोलावं लागतं. काहीच एंटरटेनिंग नाही आहे ह्या ब्लॉगमध्ये. बरं, now the point about money. What is money saving? How can we be rich? मी ते सांगेल आणि मग लास्टला तुम्हाला मी ह्याचा अर्थ सांगायचा, समजून द्यायचा प्रयत्न करेल की फायनान्शियली फ्रीडम काय म्हणतात, ते कशासाठी असतं आणि त्याचा ते का असं एस्टॅब्लिश झालं हे वाक्य,
ज्याच्यात असं म्हणलं जातं की यू शूड बी अ फायनान्शियल फ्रीडम पर्सन इन युअर लाईफ. मग हे का असं झालं, त्याच्या मागचं काय रिझन आहे ते आपण लास्टच्या पॉईंटला बघू. आजपासून आपण थोडंसं मनी, पैसा कसा कमवला जातो, हाऊ कॅन बी यू रिच इन युअर लाईफ, आणि व्हॉट शुड बी युअर प्लॅनिंग्स फॉर युअर गोल, फॉर युअर लाईफ्स गोल. वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दॅट थिंग. सो लेट्स स्टार्ट. जो एज ग्रुप आहे जे हे व्हिडिओज बघतात, मोस्टली दे आर स्टुडंट्स. सो आय एम गोइंग टू टेल यू समथिंग दॅट यू कॅन अंडरस्टँड इन युअर लँग्वेज. इन टुडेज लाईफ यू हॅव टू सेव्ह युअर मनी. मग आता हे कसं? सो बेसिकली वी कॅन डू वन थिंग ॲज अ स्टुडंट. जे काय तुम्हाला पॉकेट मनी मिळतं, आय नो की ते हे अशक्य आहे, तुम्हाला आत्ता ह्याचं समजणार नाही गांभीर्य, पण माझं सांगायचं काम आहे ते मी सांगतोय. तर करायचं काय आपल्याला, जे काय पॉकेट मनी मिळतं, समजा 10 रुपये तर आता कुणाला मिळत नाहीत, पण फॉर एक्झाम्पल वी हॅव 10 रुपीज. इफ वी गॉट 10 रुपीज, देन you have to manage to save at least from 10 rupees at least 3 to 4 rupees. आणि तुम्ही 6 to 7 रुपीज खर्च करा, काही फरक नाही पडत, पण त्यातले 3 ते 4 रुपये सेव्ह करायचा प्रयत्न करा. हे महिनाभरात तुम्ही बघा, जर दिवसात तुम्हाला दररोज 10 रुपये मिळतात खर्चायला, तर त्यातले दररोजचे 3 ते 4 रुपये साईडला ठेवायचा प्रयत्न करा. 30 to 40% रेशो शुड बी सेव्ड, and 60 to 50% you can use what you want to do with that, but mostly try to save it. I know की दररोजचे 3 रुपये 4 रुपयांनी सेव्ह करून काही होणार नाही, बट जर तुम्ही हे महिना 2 महिने करत राहिला ना, एक बिग अमाऊंट तुमच्याकडे साठेल. महिना 2 महिने 3 महिने वर्षभर, त्याला ओपन करायचं ऑप्शनच ठेवू नका. ती अमाऊंट एक 6 महिने किंवा 3 महिन्याच्या अंतरात जे काय तुमच्याकडे होईल, आता 10 रुपये तर आपण करत नाही, 100 रुपये काहीतरी अभावच असेल तुमच्याकडं पॉकेट मनी किंवा काय, तर त्याच्यातलं तुम्हाला करायचं आहे काय, तर 50 ते 60% यूज करा. 40 ते 30% जे तुमच्याकडे अमाऊंट शिल्लक राहणार आहे, त्याची जर समजा 3000 4000 असं जर तुमच्याकडे शिल्लक राहत असतील किंवा 3 महिन्याच्या अंतरावर, तर तुम्ही एक 3 महिने किंवा 4 महिने किंवा 6 महिन्याच्या अंतरावर, एक 3 किंवा 6 महिन्याच्या अंतरावर त्याची पप्पांना सांगून, तुमच्या घरच्यांना सांगून, एकतर त्या गोष्टीचं तुम्ही सोनं घ्या किंवा बँकेमध्ये RD काय असतं, एकदा बँकेत जाऊन चौकशी करा किंवा पप्पा मम्मींना सांगा, ती अमाऊंट RD मध्ये करा, रिकरिंग डिपॉझिटमध्ये त्याला असं म्हणतात. तर ते तुम्ही तिथं सेव्ह करू शकताय. FD केली तरी चालेल, पण FDला जास्त इंटरेस्ट रेट नाही. बट फॉर दिस फर्स्ट स्टेज, फॉर फर्स्ट 1 year यू कॅन स्टार्ट टू डू लाईक दिस. हे आमच्या वेळेस जर आम्ही केलं असतं, मी स्पष्ट सांगतो, जर मला जर असं सांगणारं कोण भेटलं असताना, तर आजपर्यंत मी ह्या कंडिशनमधनं गेलो नसतं जे लॉकडाऊनमध्ये आम्हाला आत्ता भोगावं लागलंय. सो मनापासून सांगतोय, मी पण आत्ता खूप करोडपती नाही आहे झालेलो, पण आत्ता मला अक्कल आली की ते कशा टाईपमध्ये सेव्ह केलं जातं. जेव्हा मी बुक्स वाचायला लागलो आणि मला समजायला लागलं की हाऊ टू बी रिच इन युअर लाईफ, व्हॉट कॅन वी डू, मग ह्या गोष्टी जेव्हा मला समजायला लागल्या, तेव्हा आत्ता वेळ खूप कमी, म्हणजे खूप उशिरा समजायला लागलेल्या आहेत मला. पण तुम्हाला आत्ता हा चान्स आहे की तुम्ही काय कमवत तर नाही आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल काय करा, जी पिगी बँक साठलेली ना, कंपल्सरी 3 ते 6 महिन्याची त्याची RD दर 3 महिन्याला ते बँकेत गेलं पाहिजे, दर 6 महिन्याला गेलं पाहिजे. एक वर्षभर हे करा. मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. सपोज बड्डे टू बड्डे जर तुम्ही असं कॅल्क्युलेशन ठेवलंय तुमच्या लाईफमध्ये, तर ह्या बड्डेपासून त्या पुढच्या बड्डेपर्यंत 2 टप्प्यांमध्ये 6-6 महिन्याचे जर तुम्ही इन्स्टॉलमेंट्स घेतले, तर वर्षभरात जी काय रक्कम साठेल त्याच्यातनं सोनं खरेदी करा. गोल्ड, दिस इज गुड इन्व्हेस्टमेंट. ही सेकंड बेसिक इन्व्हेस्टमेंट झाली, जी बेसिकपेक्षा थोडीशी ॲडव्हान्समध्ये जाचाल तुम्ही. सो यू कॅन इन्व्हेस्ट लाईक दिस. आणि ह्याच गोष्टी करत करत तुम्हाला श्रीमंत व्हायला पैशाने मदत करेल. आज आपण थोडंसं एवढंच ठेवूया, त्याच्या पुढचं मी तुम्हाला उद्या सांगतो, कारण खूप लेट होत चाललंय, मला एडिटिंग करायचं आहे. फक्त हे लक्षात ठेवावं लागेल, मी लिहून ठेवतो.
सो गाईज, ह्या 2 गोष्टी समजल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला समजले हाऊ टू सेव्ह मनी, अँड देन आय एम गोइंग टू टीच यू ऑल द थिंग्स फ्रॉम व्हेरी बेसिक्स. ही कन्सेप्टच वेगळी ठेवलेली डोक्यात, पण जर तुम्हाला हे आवडत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये पूर्ण भरून टाका कमेंट बॉक्स तुमच्या प्रेमाने, तुमच्या थॉट्सनी. सो आय एम वेटिंग फॉर दॅट गाईज. इफ यू लव्ह दिस, इफ यू आर लिसनिंग दिस, इफ you are still watching this video, please don't forget to like, share and comment, and press that bell icon so you can get the all notifications. Actually मी हे इन्स्टिट्यूटलाच ब्लॉग एंडिंग करणार होतो, बट मला एक बोलायचं राहिलं, ते थोडंसं म्हटलं तुमच्याशी बोलून घ्यावं आणि मग ब्लॉग एंड करावा. घरी आल्यानंतर आत्ता वाजलेले आहेत 9 आणि मी बसलो एडिटिंगला. बट त्याआधी मला तुम्हाला थोडंसं सांगायचं आहे गाईज. जे कोणी मला फॉलो करतं, ज्यांना मी काही शिकवलेलं समजतं, त्यांच्यासाठी स्पेशल जी काय गोष्ट सांगतो ती त्यांच्यासाठी राहील. मी प्रत्येक वेळेस माझ्या बॅचमध्ये एक गोष्ट बोलत आलेलो आहे, जर तुमच्या लक्षात असेल तर बघा. इग्नोरन्स इज द बेस्ट पॉलिसी टू अवॉइड निगेटिव्हिटी. इग्नोर करा. जे काय कोण कमेंट्स करतं आपल्या ब्लॉग्सवर, किंवा जे कोणी मला काही वाईट बोलतं, तुमचं हे प्रेम बघून खरंच माझं मन भरून येतं की खरंच काहीतरी लाईफमध्ये अचीव केलेलं आहे. आणि मुद्दा राहिला, जे काय कोण मला वाईट बोलतं आणि मी त्यांना एंटरटेन करतो, किंवा जर रिप्लाय होतं की यू कांट इग्नोर मी, युअर सो कॉल्ड सर रिप्लाय देतात. प्लीज तो रिप्लाय नीट वाचला ना तर समजेल की मी त्यात काय बोललेलो आहे. आय एम नॉट एंटरटेनिंग एनी वन, अँड फॉर दॅट पर्सन असू द्यात, तुमचे थॉट्स तुमच्यापाशी राहून द्यात, डझंट मॅटर एनिथिंग. आणि नोटिसेबल जर बघायला झालं तर रस्त्याने कुत्री भुंकत असली तरी त्याच्याकडं कधी कधी नोटीस करावं लागतं की बिचाराला कुठं लागलं आहे का भुंकतंय वगैरे, अशा टाईपमध्ये ते नोटीस केलं जातं. सो डोंट वरी अबाउट दॅट, यू आर नॉट सो स्पेशल. हेटर्स ऑलवेज वेलकम. मला माझ्या चॅनलवर गर्दी नको तर दर्दी हवेत. ह्या चॅनलवर किंवा माझ्या बाकीचे जे काही चॅनल्स आहेत त्याच्यात मला बिलकुलही गर्दी नको आहे, मला फक्त दर्दी हवेत. जर समजलं तर धन्यवाद, नाही समजलं तर टाटा बाय बाय. सो गाईज ऑलवेज. आणि मी ह्या विषयावर आता मी स्टार्ट बोलायला केलेलं आहे मनीचं, तर आता आपलं हे आधी होऊ द्यात एपिसोड सगळे मनीचे. सेकंड मी ह्याच्यावरच येईल, हाऊ टू हँडल पीपल इन दिस वर्ल्ड, और हाऊ टू हँडल हेटर्स इन दिस वर्ल्ड. मी ह्या टॉपिकवर पक्का तुमच्याशी बोलील. आणि अशी माणसं असणं गरजेचं आहे तरच मला काहीतरी टॉपिक तुम्हाला सांगता येईल. सो हेटर्स ऑलवेज वेलकम, अँड गाईज दोज हू हॅव सपोर्टेड मी, लव यू ऑल मनापासून थँक्यू. स्वराली, दिव्या, स्निग्धा, संग्राम, दोज हू हॅव रिप्लाइड, वेदांत, अजून कोण राहिलं असेल तर क्षमस्व, नाव विसरलं असेल, पण सगळ्यांना मनापूर्वक थँक्यू. हा मंत्र लक्षात राहून द्या. इग्नोरन्स इज द बेस्ट पॉलिसी टू अवॉइड निगेटिव्हिटी. दिस फॉर्म्युला विल हेल्प यू इन युअर लाईफ टू बी अ सक्सेसफुल पर्सन. अँड मी जसं मगाशी बोललो, आपल्या कुठल्याच चॅनलवर मला गर्दी नको आहे, मला दर्दी हवी आहेत. इफ यू आर अ दर्दी देन यू आर मोस्ट वेलकम. इफ यू आर अ गर्दी, टाटा बाय बाय. नहीं समझलं बाद में जाओ, समझलं तो मोस्ट वेलकम. चलो इस नोट पे ये व्लॉग अभी यहीं पे एंड करते हैं. हम मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में. टिल देन बी हैप्पी, स्टे सेफ, कीप स्माइलिंग एंड ऑलवेज कीप लविंग, वॉचिंग पीसी व्लॉग्स. बाय बाय.